तर नमस्कार, राम राम. कसं काय मंडळी, मी रोहित स्वागत करत आहे खूप खूप दिवसाने आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे सुसाट. आपण आता आहोत शहालूलला, सावळी येथे. लहान पोरं येतात कुठल्या तरी स्पर्धेत भाग घेतल्यानंतर, तरुण पोरं येतात कुठली तरी भरती आल्यानंतर, आणि ज्येष्ठ नागरिक येतात काहीतरी दुखायला लागल्यानंतर. म्हणजे दुखायला लागल्यानंतर येतात, दुखू नये म्हणून येत नाहीत. तर आपण इथे का आलो आहे ह्याचं कारण म्हणजे आपल्या मित्रानं काढलं आहे इथे ॲक्टिव्ह स्पोर्ट्स अकॅडमी, आणि उन्हाळी शिबिर घेणार आहे मी. त्यासाठी त्याचं नियोजन काय आहे ते बघण्यासाठी आपण चाललो आहोत. सूर्य आले आहे वर, सर आले आहेत खाली. जाळीमध्ये थांबता प्रशिक्षण. नमस्कार, सुप्रभात. सर सर कुठे चाललाय? आहे की. नमस्कार, मी मनोज कांडकर, प्रशिक्षक विवेकानंद क्रीडा प्रबोधिनी. गेली 8-9 वर्ष झालं विवेकानंद क्रीडा प्रबोधिनी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि त्याचं मी प्रतिनिधित्व करत आहे. आपला भारतीय पारंपरिक खेळ थांगता मार्शल आर्ट या खेळापासून मी सुरुवात केली आणि आज क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक खेळ आपण मुलांना शिकवतो आणि त्यांना जिल्हा, राज्य तसं राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. आमचं ध्येय आहे की क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून जे ग्रामीण भागातील मुलं आहेत किंवा ज्या मुलांना खेळ माहिती नाही आहेत अशा मुलांपर्यंत खेळ पोचवणं, त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक क्षमता चाचणी शिबिर घेऊन मुलांमध्ये असणारे अवगत गुण आहेत ते बाहेर काढणं, त्यांना सांगणं आणि प्रत्येकांना त्या खेळापर्यंत पोचवणं हे आमच्या क्रीडा प्रबोधिनीचं ध्येय आहे. त्यामुळं आपल्या समाजातील अनेक खेळाडू घडतील असा आमचा विश्वास आहे, म्हणून आम्ही हे शिबिरं राबवत आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये आम्ही काम करत आहे. धन्यवाद. तर सर, ह्या वर्षी उन्हाळी शिबिर आपण घ्यायचं आहे 1 ते 10 तारखेपर्यंत. तर नवीन घ्यायचं नवीन. तर त्याची फी असणार आहे, मुबलक फी असणार आहे 1000 रुपये. तर त्यामध्ये आपण विविध प्रकारचे खेळाचे प्रशिक्षण देणार आहोत, जसं की खो खो, कबड्डी, थांगता, इंडिव्हिज्युअल गेम आणि सांघिक खेळ प्रकार. याच्यामध्ये योगा आहे, प्राणायाम आहे, त्याचबरोबर ध्यान, अशा सगळे आपण विषय त्याच्यामध्ये घेणार आहे. आणि प्रत्येक 2 दिवसानंतर एक स्पर्धा असणार आहे आणि त्या स्पर्धेत जिंकणाऱ्यास छोटंसं बक्षीस देणार आहोत आपण. आणि शेवटच्या दिवशी आपण कुठेतरी, मी म्हणतोय बळीराजा पार्क वाटर. आणखीन एक मला वाटतं आपल्या समाजामध्ये आपण काम करत असताना मुलांना सगळ्या गोष्टीचा अनुभव यायला पाहिजे. त्या अनुषंगानं आपण त्यांना फर्स्ट एड ट्रेनिंग, म्हणजे अचानक काही वैद्यकीय सुविधा आपल्याला घेण्याची गरज लागली किंवा चक्कर येणं किंवा खरचटणं किंवा काय फ्रॅक्चर झाले, मुक्का मार लागला आहे, तर तात्पुरतं आपल्याला काय करता येईल तिथल्या तिथं जागेवर प्रथमोपचार. तर त्याचं नॉलेज थोडंफार मुलांना देण्याचं इच्छा आहे किंवा त्यांना मिळायला पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर आणखीन अशा काही गोष्टी करता येतील ज्यातून मुलांचं प्रॅक्टिकल नॉलेज वाढेल. उदाहरणार्थ वृद्धाश्रम, अशा वृद्धाश्रमांना भेट देऊन आपल्या देशामध्ये वृद्धाश्रम का घडत आहेत, आपली जी भारताची संस्कृती आहे, कुटुंब पद्धती ही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. तर ते तिथं भेट देऊन त्यांना त्याची जाणीव करून द्यावं की आपल्याला काय करायची गरज. ॲडमिशनसाठी आपण एक मोबाईल नंबर खाली कॅप्शनमध्ये टाकलेला आहे. त्याचबरोबर शहालूलला महानगर विवेकानंद चौक इथं आपले विवेकानंद क्रीडा प्रबोधिनी आहे, सावळी. तर इथं आपण सगळ्यांनी भेट द्यावी. तू माझं
तर ह्या खेळाचे व्हिडिओ येणार आहे तर आपल्या दुसऱ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ॲक्टिव्ह चॅलेंजेस, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला जाऊन सबस्क्राईब करून घ्या.